बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी सोलापूरमधून। सोलापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा फटका बसलाय, त्यामुळे सीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे परिसरातील मल्लाव वस्तीत अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न करण्यात आले। या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। सोलापूर जिल्हाभरात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचा फटका सोलापूर जिल्ह्यातील अनेक नदीकाठचे गावं असतील, नद्या असतील, नाले असतील, ओढे असतील यांना झालेलं दिसतोय। सध्या हे सीना नदीचं जे आहे ते रौद्र रूप एनडीटीव्ही मराठीच्या मार्फत सर्व प्रेक्षकांना दाखवतोय की त्या रस्त्याच्या ज्या कडेला जे आहेत ते काही लोक अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते की साधारणतः 15 ते 20 लोक या सीना नदीच्या पात्राच्या पलीकडे अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते। ही सध्या आपण सोलापुरात जे आहे ते सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं आपदा मित्रांच्या मार्फत जे आहे ते नागरिकांचं रेस्क्यू करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी चालू आहे। जर हा प्रवाह पाहत असाल तर हे सीना नदीचं पात्र जे आहे ते साधारणतः इथून 600 ते 700 मीटर अंतरावरती सीना नदीचं पात्र आहे, परंतु पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते सीना नदीला अक्षरशः पात्र बदललेली परिस्थिती या ठिकाणी दिसून येते की नदीचा जो प्रवाह आहे तो अगदी विस्तीर्ण झालेला आहे। साधारणतः नदी या पलीकडच्या बाजूने वाहते, या ठिकाणी लोकांची नागरी वस्ती होती, या ठिकाणी लोक शेती करत होती। अशा परिसरात देखील नदीचं पात्र जे आहे ते विस्तीर्ण झालेलं आहे। आपल्यासोबत नायब तहसीलदार साहेब काय सांगाल की कशा पद्धतीनं म्हणजे लोकांना रेस्क्यू करण्याचं काम चालू आहे, किती लोक अडकलेले आहेत, हा परिसर कोणता आहे सर्वात आधी सांगा तुम्ही। सर, उत्तर सोलापूर तालुक्यातील हा पात्री परिसर आहे। पात्रीमधील ह्याची वस्ती जी आहे बनगर वस्ती, मल्ला वस्ती, इथे एक अंदाजे 20 ते 22 लोक राहिलेले आहेत। त्या लोकांना सध्या आम्ही रेस्क्यू करत आहे। आम्ही स्वतः लक्ष देऊन आहे, आमची टीम आपदा टीम याच्यासाठी कष्ट घेत आहे। आम्ही त्यांच्यासाठी आतापर्यंत एक 4 लोकांना रेस्क्यू केलेला आहे। उर्वरित लोकांना रेस्क्यू करायचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे। अगदीच की लोकांना रेस्क्यू करण्याचं जे काम जे आहे ते सोलापुरातील आपदा मित्र जे की आपत्ती व्यवस्थापन विभागानं एक सुंदर उपक्रम केला की सोलापुरातील युवकांना असेल, सोलापुरातील नागरिकांना आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देऊन त्यांना आपदा मित्र जे आहे ते बनवण्यात आलं आणि याच आपदा मित्रांकडून सोलापुरातल्या सीना नदीकाठच्या पूरजन्य परिस्थितीत लोकांचं मोठ्या प्रमाणात रेस्क्यू केलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, एनडीटीव्ही मराठी, सीना नदी पात्र, सोलापूर।